गोपाळ गोपाळ भाऊ. नाही नाही, आता आणखी सहन नाही होत ब्रह्मदैत्य बाबा. त्या गोपाळ भाऊमुळे आम्हाला कृष्ण नगरात राहायची सोय उरली नाही. त्याने त्रासून टाकलंय आम्हाला. काहीतरी करा बाबा, नाहीतर आम्ही कुठे जायचं, काय करायचं? अरे गप्पा बसा रे. बघावं तेव्हा गोपाळ भाऊ गोपाळ भाऊ गोपाळ भाऊ. त्या गोपाळ भाऊने माझी रात्रीची झोप घालवलीये. बाबा तुम्ही म्हणत असाल तर मी एक उपाय सांगू का? अगं एक काय 100 उपाय सांगू शकतेस, पण ते कामाचे असले पाहिजे, समजलं? बाबा मी काय म्हणत होती, जर आपण जिवंत गोपाळ भाऊवर नियंत्रण नाही ठेवू शकत, पण आपण असं करू शकतो ना, आपण मेलेल्या गोपाळ भाऊला आपल्या दलात सामील करू. मेलेल्या गोपाळ भाऊला आपल्या दलात सामील करायचा? अगं ए हडळ कोटची, तुला काय म्हणायचंय जरा नीट उलगडून सांगशील का? मला तिचं म्हणणं नीट समजलंय ब्रह्मदैत्य बाबा. तिला हे म्हणायचंय की गोपाळ भाऊ जर का अचानक मरण पावला तर तो आपल्या लोकांच्या म्हणजे या भूतांच्या दलात सामील होऊ शकतो. बरोबर, मग गोपाल भाऊ आपल्या कामात अडथळे निर्माण नाही करणार. उलट त्याची इतकी तल्लख बुद्धी आहे, त्याच्या बुद्धीचा वापर करून आपण कृष्णनगराच्या नागरिकांना आणखीन त्रास देऊ शकतो, त्यांचं जगणं नकोसं करू शकतो. वा वा, खूपच तल्लख बुद्धी आहे, भयंकर बुद्धी आहे. परंतु प्रश्न असा आहे की गोपाळ भाऊ मरणार कधी? हो, तो मरणार कधी? ते जाणून घेण्याकरता आपल्याला एकदा भूत ज्योतिषाला भेटून त्यांच्याशी बोललं पाहिजे, बरोबर ना? परंतु सध्या भूत ज्योतिषीने कुठे ठाण मांडलंय ते आम्हाला माहित नाही. पिशाचिने बोला ब्रह्मदैत्य बाबा. जाऊन झटपट झाडावरून माझी दूरदृष्टीची नळी खाली घेऊन ये बघू. बघू देत. आता यावेळी भूत ज्योतिषी पश्चिमेला डोंगराच्या शिखरावर आहे. जा जा, कोणीतरी त्यांना घेऊन या, जा. मी लगेच जातो बाबा. प्रणाम महाराज. अरे गोपाळ भाऊ, ये 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 ये. मनातल्या मनात मी आता तुझाच विचार करत होतो. असं आहे का? आणि विचार करत असतानाच तू समोर हजर झालास. तू खरोखरच दीर्घायुषी आहेस बघ. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात महाराज. राज ज्योतिषीने माझा हात आणि पत्रिका बघून म्हटलंच होतं की मी बरीच वर्ष जगणार आहे, जवळपास 90 वर्ष. पण मध्ये एक छोटस संकट आहे महाराज. काय म्हणतोस? संकट कसलं? म्हटलं ना, एक छोटस संकट आहे. जर ते टळलं तर 100 वर्ष मात्र नक्की जगेन मी महाराज. ते तर तुला जगावंच लागेल गोपाळ भाऊ. भले स्वतःसाठी नाही तर किमान या कृष्णनगरीसाठी तरी, कारण तुझ्या विना तर हे कृष्णनगर बुद्धिहीन आहे. बरं गोपाळ भाऊ, आपण मासे पकडायला जाऊया का? हो महाराज, माझं मन सुद्धा सकाळपासून मासे पकडूया मासे पकडूया असंच म्हणतंय महाराज. तर मग ठीक आहे, आपण उद्या मासे पकडायला जाऊ आणि मनसोक्त मासे खाऊ. काय म्हणतो? जी महाराज, नक्कीच जाऊ. ओ भूत ज्योतिषी, इतका वेळ झाला तुम्ही काहीतरी आकडे मोजताय. आता स्पष्ट सांगा तरी की गोपाळ भाऊचं आयुष्य किती वर्ष आहे अजून? माझ्या अभ्यासानुसार गोपाल भाऊचं आयुष्य भरपूर आहे. एवढ्या लवकर नाही मरणार तो, कळलं का? बरं, मग त्याचा जीव नाही घेता येऊ शकत का? म्हणजे अशी त्याची मान पकडून गरकन फिरवली तर असं नाही करता येणार? नाही नाही, तो अतिशय चतुर आणि बुद्धिमान आहे. तो आपली सुटका करून घेईल. मग काय करता येईल तुम्हीच सांगा. ब्रह्मदैत्य बाबा, तुमची दूरदृष्टी नाही इकडे एकदा द्या बरं. गोपाल भाऊचं नशीब एकदा बघू द्या मला.
सापडलं सापडलं. कळलं का हो ब्रह्मदैत्य बाबा, गोपाल भाऊच्या नशिबात लहान सहान अपघात लिहिलेले आहेत. ते कसे काय? गोपाल भाऊच्या हातात आज मासे पकडायचा काटा रुतण्याची जास्त शक्यता आहे. आणि जर का या संधीचा वापर करता आला तर बघा तुम्ही. डोक्यात एक युक्ती आली आहे. विषभूत, अरे विषभूत, अरे कुठे राहिलास? काय आज्ञा आहे दैत्य बाबा? बरं ऐक, आज तळ्याकाठी गोपाळ भाऊ मासे पकडणार आहेत, समजलं? तर त्याच्या हातात गळाचा काटा रुतण्याची दाट शक्यता आहे. तर तू त्या काट्यात घुस आणि जसा त्यात तो काटा रुतला की तू झटपट गोपाळ भाऊच्या शरीरात प्रवेश कर. आणि त्यांच्या शरीरात प्रवेश करताच माझ्या विष प्रभावाने त्यांचं संपूर्ण शरीर निळे पडेल आणि मग त्यांचा मृत्यू. जा लगेच आता कामाला लाग. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. जा जा. गोपाळ भाऊ, अरे गोपाळ भाऊ, बघ मासा चारा खातो आहे. आणि मग त्या माशाला आपण खाणार. मला वाटतं माशाच्या तोंडात काटा अडकलाय. आता काळजीपूर्वक त्याला वर काढायला हवं. महाराज, तुम्ही हा काटा पकडा. मी पाण्यात जाऊन काट्यातून मासा बाहेर काढून आणतो. हा महाराज, मला वाटतं कमीत कमी 2 किलो वजनाचा असावा. वाह वाह, खूपच छान. अरे बापरे, काय झालं गोपाळ भाऊ? माझ्या बोटात काटा रुतला महाराज आणि मासा मात्र पळाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू आधी पाण्यातून बाहेर ये आणि सर्वात आधी तुझ्या हाताला औषध लाव बघू. थांबा, अगोदर हा काटा काढू द्या. वा वा वा, किती चपळाईने, किती हुशारीने शरीरात प्रवेश केला. चल मारून टाक, मारून टाक, मारून टाक, त्याला झटपट मारून टाक. मेल्यानंतर लगेच तू आमच्या दलात सामील होशील. बापरे, हा खोकला जरा जास्तच त्रास देतोय. उफ, काटा खूपच जोरात लागला होता मला. खूप दुखतंय का गोपाळ भाऊ? हो, थोडंफार दुखतंय खरं महाराज. तर मग आज मासे पकडणं बस करूया. चल आपण आधी राजमहालात परत जाऊया. अरे बापरे, मध्येच खूप भयानक दुखायला लागलंय. लवकरात लवकर पावलं टाक बघू. राजमहालात जाऊन राजवैद्यांना पाचारण करायला हवं. असं दिसतंय की विष पसरतोय. अरे नाही, खूपच भयानक दुखतंय रे बाबा. काय करू? राजवैद्य, काहीतरी उपाय करा. गोपाळ भाऊला होणारा त्रास मला अजिबात बघवत नाहीये. मी तर सगळ्यात श्रेष्ठ औषधी दिली आहे महाराज. मला वाटतं काट्याला कुठलं तरी जहाल विष होतं आणि तेच यांच्या शरीरात घुसलंय आणि त्यामुळे यांना धनुर्वात झालेला आहे. धनुर्वात? हा तर फारच भयंकर रोग आहे. नाही नाही राजवैद्यजी, तुम्ही काहीतरी करा. गोपाळ भाऊंसाठी काहीतरी उपाय करा. नाही नाही नाही, तुम्ही अशा धीर सोडू नका राणी सरकार. मी मला असलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून पूर्ण प्रयत्न करेन. बाकी सगळं मग देवाच्या हातात आहे. तुम्ही असं का बोलताय? म्हणजे मग गोपाळ भाऊ? हो राणी सरकार, धनुर्वाताने ग्रस्त रोगी जिवंत राहत नसतो. तुझं थोबाड बंद कर आधी. तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? अरे काही चुकीचं बोललो, अगदी योग्य बोललो महाराज. गोपाळ भाऊ मेला तर बाकी कोणाचं भलं हो की ना हो, माझं खूप भलं होईल महाराज. या दोन्ही हातांनी तुमचा राजकोष रिकामा करेन. आई ग, बघा बघा राजवैद्यजी, त्याची नाडी एकदा व्यवस्थित बघून घ्या बरं. फार बरी नाही आहे. याच्या नाडीची गती योग्य नाही आहे. हळूहळू विष याच्या शरीरात पसरत चाललंय महाराज. महाराज, तुम्ही याच्या घरच्यांना कळवून इथे बोलावून घ्या. मी निरोप पाठवलाय. अहो अहो, ऐका ना, काय झालंय तुम्हाला? बोला ना, काय झालंय? मी 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 चाललो ग बायको, चाललो आता तुला सोडून. महाराज, याची नाडी बंद पडली आहे. म्हणजे याचा अर्थ गोपाळ भाऊ गेला की काय?
मेला 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 गोपाळ भाऊ मेला. सगळ्यांनी मोठ्याने म्हणा गोपाळ भाऊ मेला. गोपाळ भाऊ मेला. गोपाळ भाऊ मेला. ब्रह्मदैत्य बाबा, मी माझं काम अगदी चोख केलं ना. अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळालेत तुला. आता गोपाळ भाऊ मेलाय म्हणजे आता गोपाळ भाऊला आपल्या दलात सामील होण्या वाचून गत्यंतर नाही. आणि मग त्याच्या बुद्धीच्या जोरावर आपण कृष्णनगरच्या प्रत्येक माणसाचं आयुष्य नरक बनवून टाकू. चला जा जा जा, पटकन एक छानसा हार घेऊन या. कळलं का? चांगला भला मोठा हार घेऊन या. पण हार कशा करता आणायचा ब्रह्मदैत्य बाबा? अरे अजूनही दूध खोळा आहेस का? अरे गोपाळ भाऊ सारखा विद्वान भूत आज आपल्या दलात सामील होणार आहे. त्याचं स्वागत नाही का करावं लागणार? म्हणून जा जा, पटकन जा. अगं हे हडण आणि पिशाचिने, जा जाऊन पटकन आरतीचं ताट घेऊन या. ते बघा, गोपाळ भाऊ येतोय. गोपाळ भाऊ, अरे गोपाळ भाऊ, हा हार खास तुझ्यासाठी. घाल घाल, गळ्यात हार घाल, गळ्यात हार घालून घे. आता इथून पुढे आम्ही तुझ्या बुद्धीच्या अधीन राहू. अरे चल बाजूला व्हा. हे सगळं काय नाटक चाललंय? अरे वत्सा, हे काही नाटक नव्हे, हा आहे भूतांचा समूहाचा नियम. जेव्हा कोणी बुद्धिमान किंवा विद्वान मनुष्य मेल्यानंतर आमच्याकडे येतो ना, तेव्हा त्याचे अशा पद्धतीने जंगी स्वागत केले जाते. आणि तुम्हा सगळ्यांना तर हे चांगलंच लक्षात आहे ना, माझं नाव आहे ब्रह्मदैत्य. मी भूतांचा राजा आहे. ब्रह्मदैत्य? भूत? भूतांचा समाज? हे हे सगळं काय बोलताय तुम्ही? अरे मुला, तुला अजूनपर्यंत स्वतःच्या अवस्थेची पूर्ण कल्पना आलेली दिसत नाहीये. चल ठीक आहे, हरकत नाही. होतं असं, सगळ्यांचंच असं होतं. माझं पण असंच झालं होतं. मरणाचा झटका आणि खटका दूर करायला थोडासा वेळ लागतोच की मुला. याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी मरून भूत बनलोय आणि भूत बनून तुमच्याकडे आलोय की काय? अगदी अचूक ओळखलं. माझा विश्वासच नाही तुमच्यावर. नक्कीच तुमचा काहीतरी डाव असणार यात. डाव नाही मुला, यात आमचा कसलाच डाव नाही. तुझ्यासारख्या चतुर माणसाला मारायला मला थोडीशी फसवणूक करावी लागली, पण ते सगळं सोड. आजपासून तू आमचा मंत्री हो, कळलं का? इथे राहून आम्हाला तुझी बुद्धी दे आणि तुझ्या बुद्धीच्या जोरावर आपण माणसांना माकडासारखं नाचवू. काय बोलतोस गोपाळ भाऊ? मंत्रीपद आवडेल का तुला घ्यायला? मला हे सगळं अजिबात आवडलं नाही. मला माझ्या घरी जायचंय. हा काय बोलतोय बघा, घरी जाणार. मामाच्या घरी? हे बघ मुला, एकदा इथे आल्यानंतर या लोकातून कोणी परत जाऊ शकत नाही. आणि तसंही घरी जाऊन तू काय करणार आहेस? एकदा का डोळे मिटले की मग कोण आई आणि कोण बाप आणि कोण नातलग. ज्या क्षणी तुमचे तिकडे डोळे मिटले त्याच क्षणी तिथले सगळे नाते संपले. हे बघ माझं ऐक, तुझ्या घरच्यांनी आतापर्यंत तुझं नाव मृत लोकांच्या यादीत लिहिलं सुद्धा असेल. डोळ्यावर तुळशी पत्र ठेवून खाटेवर झोपावून ठेवलं असणार. आमच्या सगळ्यांसोबत सुद्धा हेच झालं होतं. मी पुन्हा सांगतो, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. गोपाळ भाऊचं नाव मृत लोकांच्या वहीत लिहूच शकत नाही. नाही लिहू शकत? नाही, काय? लिहूच शकत नाही. ही घे माझी दूरदृष्टीची नळी, डोळ्यांना लावून बघ जरा यावेळी तुझ्या घरात काय सुरू आहे. अरे बघ ना काय झालंय. हो, मला एकटीला सोडून का गेला तुम्ही? गोपाळाचोबा, परत या ना गोपाळाचोबा. तुमच्याशिवाय आम्हाला गोष्टी कोण सांगणार? आमचे लाड कोण करणार? गोपाळाचोबा, उठा ना गोपाळाचोबा. परत या ना. डोळे उघडा ना गोपाळाचोबा. गोपाळाचोबा, उठा ना. मला मैदानात घेऊन जा खेळायला. उठा ना, मला मैदानात खेळायला जायचं. हे तर खूपच बरं झालं. गोपाळ भाऊच्या मरण्याने आपल्या सगळ्यांचं भलं होईल. काय म्हणता सेनापती? बरोबर ना? तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हा जाड्या खूप नको नको ते ऐकवायचा. त्याच्या तिखट बोलण्याने जाळून मारायचं आपल्याला. केवळ महाराजांचा अत्यंत लाडका होता म्हणून काही बोलता येत नव्हतं. पण तो तारा तर निखळला. आता आपले महाराज काय करतील? नाही भांडणार तुमच्याशी. उठा.
सगळं धन पैसा अडका कुठे ठेवून गेलेत? पैसे कुठे आहेत? काही झालं तरी बाबांना स्मशानात नेण्या अगोदर मला सगळं शोधून काढलं पाहिजे. अरे हो हो, बाबांनी बिछाण्याखाली तर लपून ठेवलं नाही ना? बघूया. हो का? बाबा गेल्याबरोबर पूर्ण घराची अवस्था पार बिघडवून टाकलीस तू. पण लक्षात ठेव, तुझा वाटेकरी पण इथेच आहे बरं का. बाबांना तिकडे सोडून इथे खोलीत काय करतोस तू? सांगतोस की येऊ? घरात सगळी एवढी माणसं आहेत म्हणून विचार केला की बाबांची खोली बिछाना सगळं सामान जरा नीट आवरून ठेवतो. बाबांना आवडायचं ना ते. अगं बाई हो का? अरे मग त्यासाठी तू कशाला कष्ट घेतोयस? कष्ट करणारी व्यक्ती आलीये बरं का, म्हणजे तुझी बहीण. अगं ऐकलंस का? इकडे म्हातारा मेला नाही तर लगेच गिधाड भिरभिरायला लागलीत. ते बघा आलीच. काय बोलताय? ऐकलं का? घरात बरीच माणसं येत आहेत, जरा खोली नीट आवरून ठेव. तुझी आई यावेळी काही समजावण्याच्या मनस्थितीत नाहीये. खोली स्वच्छ करताना जरा काळजीपूर्वक बघशील. वडिलांची संपत्ती नाही तर मोठा भाऊ एकटाच हडप करेल तुझा. शी 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 शी. हा असा माझ्या पोटचा मुलगा आणि हा जावई. बघितलंस मुला, हेच संसाराचं कटू सत्य आहे. तोच विचार करून बघ, या जगात कोणी कोणाचं नसतं. म्हणून म्हणतो की संसाराच्या गोष्टी विसर आणि आनंदाने आमच्यात राहायला ये. खरंच सांगतो, खूप आनंद आहे, खूप मज्जा येईल इथे. हो, मला थोडं अजून बघायचंय. उठा ना, मला सोडून जाऊ नका. असं का सोडून जाताय मला? उठा ना गोपाळाजोबा, उठा ना गोपाळाजोबा, डोळे उघडा ना. गोपाळाजोबा डोळे उघडा ना. जाऊ नका, उठा ना हो. मी तुमच्याशिवाय कसं काय जगू शकेन? ही लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात, इतका जीव लावतात. ओ ब्रह्मदैत्य बाबा, मला एकदा, फक्त एकदा त्यांच्याकडे जाऊ द्या ना. बायको आणि माझ्या लाडक्या नातवंडांना फक्त एकदा डोळे भरून मला बघू तरी दे. हे नाही होऊ शकत. नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत? तुम्ही ब्रह्मदैत्य आहात, भूतांचे राजे आहात. जर तुम्ही कप्ताने मला इथे आणू शकता तर 5 मिनिटांकरता मला जाऊ का देत नाही आहात तुम्ही? हे तुम्हाला मोठ्या पेचात टाकतोय. मी शब्द देतो की 5 मिनिटात जाऊन लगेच परत येईन. नाही जाऊ दिला ना तर माझ्याकडून कधीही कुठल्याही मदतीची अपेक्षा धरूच नका तुम्ही. तू आम्हाला चेतावणी देतोयस? आता चेतावणी समजा नाही तर धमकी समजा. माझा शेवटचा निर्णय आहे. बोला, काय म्हणता? जाऊ का? बाबा याला जाऊ द्या. गोपाळ भाऊ अशी व्यक्ती आहे की आपण त्याच्या वाकड्यात न गेलेलंच बरं. बरं ठीक आहे जातो, पण फक्त 5 मिनिटं. बस एकदा मला माझ्या शरीरात जाऊ दे, मग व्यवस्थित तुम्हाला सांगतो की किती वर्षांचे 5 मिनिटं होतात ते सांगतो. हा, सगळेच बदमाश आहेत, भूत कुठले. आता उठा आणि मला सांगा की तुमच्याशिवाय मी कशी काय जगू? आता आपल्याला बराच वेळ झाला आहे. आता आपण याची अंतिम यात्रा सुरू करायला हवी. आता आपण याला आपल्या जवळ तर ठेवू शकत नाही ना. उठा ना हो, मला सोडून जाऊ नका. आता मी एकटी कशी काय जगू? नाही हो, मी तुम्हाला या लोकांना घेऊन नाही जाऊ देणार. तुम्ही उठायचे. नियती जाऊ देणार तुम्हाला. उठा गोपाळ भाऊंच्या पत्नी, उठा. अश्रू पुसा, अजून तुमचं काम बाकी आहे. जर तुम्ही असं रडत बसलात तर गोपाळ भाऊंच्या आत्म्याला त्रास होईल. गोपाळ भाऊ माझ्या भावासारखे होते. मला आज कळते की भाऊ गमावण्याचं दुःख काय असतं. बाबा बाबा नका जाऊ बाबा. तुम्ही गेलात तर मी कोणाला बाबा म्हणून हाक मारायची बाबा. हो बाबा, बाबा तुम्ही काही सांगून नाही गेलात बाबा कुठे काय ठेवलंय ते. बाबा तुमच्यासारखा सासरा मिळाला हे मी माझं भाग्य समजतो, पण तुम्ही मला काहीच न सांगता निघून गेलात बाबा. बाबा अरे बापरे, कोणी ठोसा मारला मला. अरे बापरे माझ्या डोक्यावर सुजून टेंगूळ आलाय. कोण आहे रे? भूत 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 आहे. अगं बाई, भूताने मारलं मला. अरे बापरे बाबांचं भूत. अरे बापरे बाबा. बाबांचं भूत नाही, तुमचा बाबाच तुमच्या समोर आहे. मी आजपासून तुम्हाला माझा मुलगा आणि जावई मानत नाही. चला निघायत ना. अहो, तुम्ही खरंच परत आलात?
हो ग माझी बायको, माझ्या नातवांनो, महाराज आणि राणी सरकारांच्या प्रेमाच्या शक्तीने मला इथे आणलं. दुष्ट भूतांच्या दळाने छळकपट करून मला मारून टाकलं होतं, पण माझं नाव गोपाळ आहे. त्यांची काय बिशात जे मला थांबवतील? मला माहित होतं गोपाळ भाऊ, तू नक्की परत येशील. आज मी इतकी आनंदात आहे की आयुष्यात याआधी कधी एवढी आनंदी झाली होती मला आठवत सुद्धा नाही. मला पण खूप आनंद झाला. असं आहे का? हो गोपाळ भाऊ, तुमच्या अचानक जाण्याने माझं हृदय तर दुःखाने पिळवटून निघालं होतं. हो का? मग थोड्याच वेळापूर्वी शेजारी उभ्या असलेल्या सेनापतीला कोण म्हणालं होतं की बरं झालं गोपाळ भाऊंच्या मरणाने आपलंच भलं होईल, त्याचं जाणं आपल्या सोयीचंच आहे, असं कोण बोललं? अरे ह्याला माझ्या मनातली गोष्ट कशी कळली? 5 मिनिट झाली गोपाळ भाऊ, आता परत चला. दूर व्हा, चल तेव्हा. दुष्ट भूत कुठले? आला नाहीस तर बखोटीला पकडून घेऊन जाईन, सांगून ठेवतो. बरं असं आहे का? पकडा पकडा, माझी मान पकडा, पकडा ना मला. असं मार देईन ना मी आता. अरे बाप रे बाप, अरे पळ इथून, नाही तर. पळा पळा ब्रह्मदैत्य बाबा, गोपाळ भाऊ काठी घेऊन आपल्याला मारायला येतोय. काय बोलतोयस तू गोपाळ भाऊ? हो सोडा त्या गोपाळ भाऊला. एकेकाला आता चांगलं चोपून काढतो. मी तुला सोडणार नाही. अरे बापरे, याने डोकं फोडलं माझं आता. फक्त डोकंच नाही, तुझं बरंच काही फोडणार आहे मी. नाही रे मुला, आता या म्हातारपणी काठीचा मार नाही सहन. तर मग जा पळ इथून, आणि जाता जाता मला एक वचन देऊन जा. या कृष्णनगरीच्या हद्दीत तू पुन्हा कधीच येणार नाही. नाही येणार. हे बघ, मी नाक घासतो, कान पकडतो, पुन्हा कधीच नाही येणार. बापरे. आणि जर आला तर काठीचा प्रसाद मिळेल. चला पळा इथून.